बाबा, लहानपणी तुमचं बोट धरून चालायला शिकलो, पण मोठं झाल्यावर तुमचा हात धरून धन्यवाद म्हणायची कधी हिंमत चुकली नाही. तुम्ही कधी प्रेम शब्दात व्यक्त केलं नाही आणि मी कधी तुम्हाला मिठी मारून सांगितलं नाही की तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात. बाबा, खरं सांगायचं तर तुमच्याशी खूप काही बोलायचं असतं, पण तुम्ही समोर आला की शब्दच हरवून जातात. तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात हे सांगण्याचं धाडस आजपर्यंत झालं नाही. बाबा, लहानपणी वाटायचं की बाबा खूप कडक आहे. मोठं झाल्यावर कळलं की घरात सर्वात जास्त त्याग करणारा माणूस म्हणजे बाबा. तुम्ही ना तुमच्या अडचणी कधीच सांगितल्या नाही, पण आमच्या प्रत्येक अडचणी स्वतःच्या मानून सोडवल्या. तुम्ही कधीच तुमची स्वप्न मोजली नाहीत, कारण तुम्ही आमच्या स्वप्नांमध्ये तुमचं आयुष्य पाहिलं. आम्ही मोठे झालो, जबाबदाऱ्या आल्या, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही. संकट आलं की आजही पहिलं नाव येते ते तुमचंच. बाबा, बाबा, आम्ही तुमच्याशी कमी बोलतो याचा असा अर्थ नाही की आम्हाला तुमची किंमत नाही. उलट इतका आदर आहे की भावना व्यक्त करायला शब्द कमी पडतात. बाबा, आज तुम्हाला एकच सांगायचं आहे, जर आयुष्य पुन्हा जगायची संधी मिळाली ना, तर प्रत्येक जन्मी तुमचाच मुलगा व्हायला आवडेल. कारण माझ्या आयुष्यात देव आहे की नाही हे माहीत नाही, पण माझा देव हे माझे बाबा आहेत.